आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर प्रवीण माने नाराज। सुप्रिया सुळे यांची भेट घेण्याची शक्यता। प्रवीण माने इंदापुरातून लढण्यासाठी इच्छुक। अजित पवार गट विधानसभेसाठी 2 दिवसांमध्ये उमेदवार निश्चित करणार। अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीनं जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवावा, शरद पवार यांचं आवाहन। तर मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले। त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि अजून काही गोष्टी बसायचे। 7, 8, 9 या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार। माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा। एमआयएमची महाविकास आघाडीकडे 28 जागांची मागणी। महाविकास आघाडीला 132 ठिकाणी फायदा होणार असल्याचा प्रस्ताव। मुंबईमध्ये 1 आणि 2 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बैठका झाल्याची ही माहिती। दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव। ठाकरे गटानं दावा केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतप्त। दक्षिण नागपूरमध्ये चांगली पॅटर्न राबवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। पवार गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदम यांचे प्रयत्न सुरू। 4 वेळा शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मागितली। कल्याण डोंबिवलीमध्ये नवरात्रोत्सवात इच्छुक उमेदवारांचं शक्ती प्रदर्शन। नागरिकांचं लक्ष वेधण्यासाठी शहरामध्ये सर्वत्र बॅनरबाजी। परिणामी स्वागत कमानींमुळे वाहतुकीला मोठा अडथळा। श्रीरामपूर विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये बॅनर वॉर। 5 वर्षांच्या आमदारकीनं मालामाल झाले ठेकेदार। सामान्य श्रीरामपूर वासीय मात्र खड्ड्यांनी बेजार, अशा आशयाचे बॅनर झळकले।